याचंच भांडवल करण्यात भाजपला यश आलं की गेल्या 50 वर्षांपेक्षा जास्तची मेहनत फळाला आली? बघा कविताजी, स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव्ड. म्हणजे उठा, जागे व्हा आणि तुमचा ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका. तर भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि आमचे शीर्ष नेतृत्व, ते प्रधानमंत्री मोदीजी असो किंवा अमित शहाजी असो, आम्ही 1951 मध्येच हा नारा दिलेला आहे की आज बंगालमध्ये जी परिस्थिती निर्माण केली 34 वर्ष डाव्यांनी आणि 15 वर्ष ममता दीदींनी, तर आज बंगालचं काय कल्चर होतं मला सांगा. चंद्रनाथ बसू असेल, श्री अरबिंदो असेल, रवींद्रनाथ टागोर असेल, स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, यांच्यासाठी बंगाल ओळखला जायचा. आज कोणासाठी ओळखला जातो? जहांगीर खान, तो शेख, त्याच्यानंतर पार्थ चॅटर्जी. म्हणजे बंगाली संस्कृतीला पूर्ण नष्ट करण्याचं काम पहिले डाव्यांनी केलं आणि नंतर ममता बॅनर्जींनी तर त्याचा कळस केला. तर त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा हा विजय नाही, हा मी तर असं म्हणतो देशाचा विजय आहे. आणि तिथून जी घुसखोरी होत होती त्या एका 2-4 डिस्ट्रिक्ट मधनं सगळे आधार कार्ड इश्यू व्हायचे आणि पूर्ण देशात हे बांगलादेशी घुसखोर फिरायचे. मुंबईपर्यंत सैफ अली खानवर अटॅक जो झाला तो बांगलादेशी घुसखोरांनी केलेला आहे. त्याच्यामुळे ही देशासाठी खूप महत्वाची घटना आहे. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आज खुश आहे. आमचे जे संस्थापक होते जनसंघाचे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, त्यांची ती जन्मभूमी आहे आणि आम्हाला सगळ्यांना एकदम खूप आनंद आहे की आज आम्ही तिथे जिंकलो. आम्ही कधी म्हणायचो की जहां बलिदान हुए मुखर्जी वो काश्मीर हमारा है. आज आम्ही हे म्हणतोय की जहां पैदा हुए मुखर्जी वो बंगाल हमारा है. त्याच्यामुळे देशाच्या राजकारणात ही खूप मोठी घटना आहे. मी बंगालच्या जनतेला नमन करतो की त्यांनी हा निर्णय घेतला. इतकं पोलरायझेशन, इतका हिंसाचार, इतकं सगळं करून सुद्धा भारतीय जनता पार्टी तिथे निवडून आली. खरंच जनतेचे खूप खूप आभार आणि त्यांच्या साहसाला प्रणाम करण्यासाठीच मी आज हे करतो. कारण आज बघा कविताजी, एक मुद्दा अजून की मला असं म्हणायचं की आज लगेच राहुल गांधी असो किंवा ममता बॅनर्जी असो यांनी आपला एक रडीचा डाव परत सुरू केलेला आहे. म्हणजे राहुल गांधींनी तर 2 ट्विट केले की तामिळनाडू आणि केरळमध्ये मतदारांना धन्यवाद दिले आणि आसाम आणि बंगालमध्ये त्यांनी इलेक्शन कमिशनला दोष दिला. तसंच ममता बॅनर्जी करतात आहे. मला असं म्हणायचं आहे की यांना रडीचा डाव खेळणं सुरू करायचं आहे, कारण यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह आता त्यांच्या पार्टीचेच लोक उभे करतात आहे. राहुल गांधी सलग 99वी निवडणूक हारलेले आहे आणि ममता बॅनर्जीचं करिअर जवळपास संपुष्टात आलेलं आहे.